नमस्कार मित्रांनो, चला तर आपले आज स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आपण आज निघालो आहोत तुळजापूरला. तर सर्व मित्रपरिवारातर्फे खूप आग्रह होता एक व्हिडिओ बनवण्याचा. तो व्हिडिओ आपण बनवत आहे. चला तर मग घेऊया आपल्या आई तुळजाभवानी मातेचे दर्शन आणि पाहूया आपल्या सगळ्यांना ब्लॉग. आपण आता मानगर चौकीच्या पुढे निघून मोठ्या मेन हायवेला लागलो आहोत, धाराशिव. पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनेति च सप्तमं कालरात्रिति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता. आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले, देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे. नाद झंकार तू सारा संसार तू, नाद झंकार तू सारा संसार तू, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये. कणा कणात तू मना मनात तू जीवाशी वात तू अंबे. धावा ऐकून भक्ताचा हाकेला धावू नये. ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे. तुला पाहू किती गुण गाऊ किती, तुला पाहू किती गुण गाऊ तुझ्या पायाशी आम्हा. आमचे मित्र अविदा यांनी आता ढोल वाजवण्याचं काम हाती घेतलंय. तसेच माई पण आहे तिथं, ताशावादक. प्रवासानंतर सर्वांना भूक लागली होती. आता सगळे जेवणास घेतले आहे. इथं अशी फळाकर भिजून वगैरे आले त्यांना गाडी जेवण करण्यात व पुढे निघण्यास अंधार झाला. तुळजापूर लगत असलेल्या समाधान हॉटेलला आणि पुन्हा आमच्या गाड्यांचा ताफा मागे राहिला होता. थोडासा गाण्याचा आनंद घेत सर्वांची वाट पाहिली.
गाणे आणि डान्स पोरांचा पाहून मोह आवरला नाही. मी पण खूप नाचून घेतले. माईच्या अंगातला खबाई संचार झाली होती. कसं भावा विषय हाड तालीम. नाचून झालं की पावसाने पण नाचाचा ठेका धरला होता. तब्बल 1.5-2 तास पाऊस झाला. खूप पाऊस झाला. खूप 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 पाऊस गेल्यानंतर पुन्हा एकदा गाण्याच्या तालावर पोरं नाचतायत. इथं आपला सौरभ सर्वांना इन्व्हाइट करत होता, या नाचाला या नाचाला. त्याला खूप नाचू वाटलं होतं. तो आता नाचत आहे. आपल्याकडे काही आपल्या DJ समोर 2 पाहुणे आले ते असे जरांगे पाटलांचे खूप फॅन होते. तर त्यांनी माहोल पूर्ण जाम करून टाकला होता. पाटलांनी जसा महाराष्ट्रात अख्ख्या माहोल जाम केला आहे तसं यांनी या स्पॉटला फुल माहोल जाम केला होता. माझं अख्खं कुटुंब उघड्यावर पडलं तरी हरकत नाही, पण ओबीसीच्या नेत्याला थोपवल्याशिवाय सोडणार नाही. खूप नाचून थकल्यानंतर आता सर्वजण म्हणले आपल्या पारंपरिक वाद्याकडे वळा. ढोल आणि ताशाचं डाव होईल आता.
इथे हे जे एक मराठा कोटी मराठाची टोपी घालून ढोल वाजवत आहेत ते माझे वडील खूप मस्त ढोल वाजवतात. इथे एक छोटी पण खूप अतिउत्साही होती, तिची पण करामत पहा. गावातले शादेव नाना यांनी पण ताशा वाजवायचं काम चांगलंच मस्त वाजवलं. विक्रम मामा मळेकर हे पण एन्जॉय करताना दिसत आहेत आपल्याला. माईला त्याचा जुना मित्र भेटला होता, तो खूप आग्रह करून त्याच्याकडून ताशा वाजवून घेतला त्यांनी. फायनली आपण आता पार्किंगवरून निघालो आहे मंदिराकडं. 5 ते 7 जण आता ज्योत प्रज्वलनासाठी जातील. चला तर पाहू आपण पुढे. भवानीमध्ये जा मस्त दरबार सजलेला होता. खूप खेळणी बिळणी वगैरे सर्व भाविक भक्त इकडून तिकडे चालली लगबग होती. कोणाचे दर्शन घेण्याची, कोणाची खरेदी करण्याची. आपण चाललेलो आहे समोर. आपल्याला समोरच मंदिर दिसत आहे. इथं आपल्याला नवीन ज्योत घ्यायची होती. त्या नवीन ज्योत वगैरे खरेदी करून ज्योत पेटवून मंदिरातून घेऊन आता आपण पुढे जाऊया. स्वतः दर्शनासाठी गेलो असताना खूप गर्दी, पण तरी पण तुमच्या आग्रहासाठी थोडा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करतोय. देवीचा देखावा असा मस्त असा होता. सर्व देवीची रूपे दाखवली होती. जय भवानी, जय शिवाजी.
दर्शन घेतले. ज्यांनी ज्योत पेटवल्या होत्या त्यांनी ते आपापल्या मार्गाने मार्गस्थ झाले होते. काही पोरं एन्जॉय करत होते महाद्वारासमोरच. आपल्याला आता समोर दिसतंय ते तुळजाभवानी माते मंदिराचं महाद्वार आहे. विद्युत रोषणाई केलेली आहे. देवीचे सर्व रूपे वगैरे दाखवले आहे. तुम्ही गर्दी पाहू शकताय. असंख्य असा देवीचा भक्तमय परिसर झालेला आहे. इथे आपले लखन भाऊ आणि संदीप भाई आणि बाप्पू सापडलेले आहेत. इथं पहा सर्वात भला मोठा वाद्य, ढोल ताशे, बराच मोठा ताप होता यांचा. त्यांनी पूर्ण माहोल जाम करून टाकला होता. दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण आता चाललो आहोत आपल्या गाडीच्याकडे, पार्किंग तिकडे. एकदा पाहून घ्या गर्दी आणि बाकीचा सगळा व्ह्यू. मेन रोडवर आल्यानंतर संदीप, सुनील, आपले साईनाथ बाप्पू हे सर्व भेटले. त्यांच्यासोबतच मी पण चालत होतो. आपली ज्योत प्रज्वलन करून आपली मार्गस्थ झालेली होती. संदीप भाऊने आता ज्योत घेणार आहेत हाती. त्यांच्या ज्योत हाती पडलेली आहे. चला आता आपण आपल्या गावी निघणार आहोत. तुळजापूर ते उस्मानाबाद बायपासपर्यंत खूप ट्रॅफिक झाला होता. संदीप भाऊनी काही दम सोडला नव्हता तोपर्यंत. ज्योत घेऊन थकले असतील पोरं. म्हणलं चला त्यांना थोडाफार आराम द्यावा. पप्पा, काकडे आणि मी गाडीवर होतो. ज्योत यायचा वाट पाहत होतो आम्ही. मस्त असं वातावरण झालं होतं, खूप भारी. पूर्ण रात्र जागलो होतो तरी काही वाटलंच नाही. पहाटेच्या 3 ते 4 वाजले होत्या आणि आता मी थोडं खूप कंटाळलो, झोपून जाईल थोडंसं. चला पण आपल्या परत एकदा ब्लॉगला सुरुवात. सकाळी 7 वाजले होते. पोरं मस्त पळतच होते. थोडा प्रवास करून आपण गिरवली फाट्याच्या पुढे थोडं इट साईडला आपल्या दरवर्षीप्रमाणे जिथं थांबतो आपण पोहायला, तिथे त्या विहिरीवर थांबलेलो आहेत. बघा आता सर्वांचा मस्तपैकी एन्जॉय. इथं पाहू शकता तुम्ही आता व्हिडिओबद्दलचं प्रेम आणि सर्व मला काय बोलतात ते पहा. सर्व म्हणतात माझा व्हिडिओ घे, माझा व्हिडिओ घे. हॅलो भाऊजा.
विहिरीला पाणी खूप भारी होतं, मस्त असं पोह वाटलं होतं. काकांना माहीत झालं तर ते आपण व्हिडिओ काढतो, ते पण म्हणले आरोळीतून माझा पण गेले व्हिडिओ होता ना. पप्पू है, पप्पू है. पोहून वगैरे सर्व झाल्यानंतर चला आता आपण निघलो आहेत पावडोद्याच्या दिशेने. फोनची बॅटरी संपल्यामुळे पावडोद्यात नाश्ता वगैरे त्याचं काही आपण घेऊ शकलो नाहीत. डायरेक्ट पावडोद्याच्या पुढे निघाल्यानंतर आपण आपल्या गाड्याचा ताप वगैरे पाहू शकता. आपल्या ताफ्यात एक ट्रक होता, त्यात पूर्ण आपली मंडळी बसली होती. दुसरी म्हणजे मळेकर मामांची बोलेरो होती, त्यात काका वगैरे बसले होते. पुढे एक समोर आपला बोलेरो पिकअप होता, त्यात आपलं DJ सिस्टम वगैरे लावलं होतं. आणि बेद्रे मामांची गाडी काही कारणास्तव माघारी आली होती. ज्योतमधले चुंबळ संपली होती, आपण आपल्याकडेच होती चुंबळ वगैरे ते टाकली, तेल वगैरे टाकलं. चला जाऊ द्या म्हणलं पोरांना आता पुढं. चला तर आता आपण पोहोचतो नागोपाशी सर्वांनी गुलाल उधळला. मैत्रीचे प्रतीक जपत काकांनी वडिलाला खूप असा गुलाल लावला, मस्त आलिंगन दिलं एकमेकांना आणि खूप एन्जॉय करत होते सर्वजण. साईबापू पण गुलाल लावत होते. आपले अतिउत्साही कार्यकर्ते पाटलांचं गाणं आणि चक्कांचा ट्रोल काही त्याच्यावर थांबतच नव्हते नाचायचं. आज 1 वाजेपर्यंत वाट बघा, मी माझी एक तांता यात्रा निघाल, आता मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघाल. दोनच पर्याय सरकार समोर आहेत. आमचे क्लासमेट आवीने आम्हाला पण गुलाल रंगून टाकलं. यावेळेचा आपला सर्वात मोठा हाच ब्लॉग आहे.
जर यापुढे ब्लॉग आपण करणार आहोत तरी सर्वांनी याच ब्लॉगला सपोर्ट करा. कसा वाटला ब्लॉग ते पण सांगा. तिथला एन्जॉय संपून आपण आता डोंगरकिणीत पोहोचणार आहोत. डोंगरकिणीत आपले पन्हाळकर गणेश यांच्या हॉटेलवर त्यांनी आपल्या संपूर्ण ज्योतला जगदंब ग्रुपला चहाचं नियोजन ठेवलं होतं. चहाचा आस्वाद घेताना संदीप सर आणि ते सगळे दिसत आहेत. चला आता डोंगरकिणीकडून आपल्याला नाळवंडीकडे प्रस्थान करायचं आहे. तरी सर्वांनी पोरांनो गाड्यात बसून घ्या. ज्योत आपली आपण इथं थांबवलेलं आहे. चला आपण निघणार आहोत आता आपल्या गावाकडे. ओबीसीच्या नेत्याला झोपवल्याशिवाय हा कसं पाटील म्हणतात तसं. पुन्हा एकदा आपल्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाल्यामुळे आपण डायरेक्ट गावात मंदिरासमोर ढोल ताशा आणि लेझिमचा डाव हा कॅप्चर करू शकलो. वडिलांच्या ढोलचा आणि टेलरच्या ताशांचं कॉम्बिनेशन चांगलंच भारी जमलं होतं. तेवढ्यात आपले अतिउत्साही कार्यकर्ते परत म्हणले आम्हाला डीजेच्या गाण्यावर नाचायचे. तर म्हणलं नाचा बाबा. सर्वजण ज्यांच्या प्रतीक्षेत तर त्यांनी स्वतः ताल धरला होता. मस्तपैकी काकांनी गाण्यावर ताल धरला होता. हे सौर आवरून आपल्याला ज्योत स्थापना करायची होती. चला आपण पाहून घेऊया मंदिराचा व्ह्यू कसा बनवला आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव. देवीची आरती चालू असताना साहेब आणि त्यांचे बंधू साहेबांच्या मॅडम पण होत्या. दोघांनी पण खूप असा पोशाख धारण केला होता. पाहू शकता आपण समोर. जय देवा दुर्गे दुर्गत भारी तुझे संसार
ते सर्व झाल्यानंतर तुम्हाला तर माहीत असतं नवरात्रीमध्ये काय असतं. चला तर मग आता वळूयात दांड्याकडं, गरबा. नऊही दिवस मंदिरात वेगवेगळे कार्यक्रम चालतात. साहेबांनी गावात खूप देवीचं भव्य असं मंदिर स्थापन केलेलं आहे, खूप प्रभावी. रांगोळी स्पर्धेचं पण आयोजन होतं. काकांच्या दिदीने खूप भारी अशी देवीची रांगोळी काढली होती. रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेमध्ये खूप स्पर्धकांनी भाग घेतला होता. चला तर आपण आता इथेच थांबतोय. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर असा सर्वांना पुढे शेअर करा. सर्वांपर्यंत आपला व्हिडिओ गेला पाहिजे. दुसरा व्हिडिओ आपण लवकरच तयार करूयात.